नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. मेहनत एवढी करा की तुमच्यावर विश्वास न ठेवणारी मंडळी सुद्धा यशाचं उदाहरण तुमचं देतील. मी सचिन गुळिक, हिस्ट्री बाय सचिन गुळिक ह्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत इतिहासाच्या व्हिडिओवरती ज्या पद्धतीनं प्रेम केलेलं आहे त्याच पद्धतीनं जे आयोग विचारतोय त्याच पद्धतीनं आपण यूट्यूबवरती जे घेतोय किंवा ॲप्लिकेशनमध्ये जे घेतोय, तर इथं तुमचा वेळ आणि त्याचबरोबर तुमच्या हे सगळे जे वेस्ट जातं तर याच्या बिलकुल काळजी घेतली जाते. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. गट ब आणि गट क याच्यासाठी महत्त्वाचे इतिहासाचे घटक कोणकोणते आहेत. कारण इतिहासाचं वेटेज जरी आयोगाने कमी केलं असलं तरी पण इतिहासाचा सिलेबस कमी केलेला नाही, बरोबर आहे का. आणि त्याच्यामुळेच सिलेबस जर कमी नाही केलेला तर कट ऑफ नेहमी वाढत चाललेला आहे. मग कट ऑफ वाढत चाललाय तर तुम्हा सगळ्यांना मार्क सुद्धा चांगले घ्यायला हवे आहेत. आणि म्हणूनच मार्क जरी कमी केले, प्रश्न जरी कमी केले इतिहासाचे, तरी पण आपल्याला सिलेबस हा तेवढाच आहे. इव्हन तेवढाच नसून त्याच्या आउट ऑफ म्हणजे याच्या सीमा, याच्या बॉर्डर्स ह्या सोडून सुद्धा तुम्हाला इतिहासामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या टॉपिकवरती, घटकावरती आणि कुठं नको तिथपर्यंत इतिहास पोहोचतो आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. ओके, संघर्ष अर्थातच हा आपल्या रक्तातच आहे असं समजून आपण एमपीएससी ला सुरुवात केलेली आहे. मला नाही वाटत की याच्यापैकी कोणी अपयशी व्हावं म्हणून एमपीएससी करते. आपल्याला हौस नाही की आपल्या आयुष्याचा अतिशय मौल्यवान वेळ निघून चाललेला आहे आणि आपण एमपीएससीचा अभ्यास करावा. आपल्याला हे पण हौस नाही की आपल्या समवयाची मुलं हे कुठेतरी इतरत्र ठिकाणी काम करतात, पैसे कमवतात आणि आपण त्याच वयाचे असताना आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी इथं दिवस रात्र करून अभ्यासिकेमध्ये बसतोय. कोणालाच असं वाटत नाही की आपला वेळ आणि आपलं वर्ष आणि आपलं वय ह्या तिन्ही गोष्टी वाया जायला हवेत, बरोबर. आणि त्याच्यामुळेच माझी जबाबदारी आहे इतिहासाविषयी आणि इतिहास या विषयामध्ये महत्त्वाचे घटक कोणकोणते आहेत, जेणेकरून आता येणाऱ्या डिसेंबरच्या परीक्षा आणि त्याच्यानंतर 2026 मध्ये असणारी जून मधली जी परीक्षा आहेत, तर जून आणि जुलै आणि डिसेंबर आणि जानेवारी, तर इथं असणाऱ्या 4 परीक्षा टार्गेट ठेवून इतिहासाचे काही महत्त्वाचे घटक मी तुमच्यापर्यंत सादर करतोय. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता येते अपकमिंग अतिसंभाव्य सिरीज, ज्याच्यामधून तुम्हाला आहे असे प्रश्न आयोगाचे काढून दाखवतो. म्हणजे मी इथं तुम्हाला जे सरावासाठी अतिसंभाव्य प्रश्न घेतोय तर त्या प्रश्नाला अनुसरून इथं आयोगाचे प्रश्न येतात. आणि मी याच्यासाठी सांगतो तुम्हाला आयोगाचे प्रश्न का म्हटलं मी, तर आता राज्यसेवा पूर्व परीक्षा नुकतीच झाली आणि या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा मी जे घेतलेलं होतं तर त्यावरतीच बऱ्यापैकी आयोगाचे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत आणि हे मी तुम्हाला सप्रमाण दाखवून देतो. ठीक आहे, हा प्रश्न आहे कृष्णदेवराय विजयनगर साम्राज्य. कृष्णदेवरायवरती जो प्रश्न विचारला होता पेद्दन विचारलेला आहे, त्याचबरोबर इथं असणारा त्यांचा ग्रंथ आणि त्याचबरोबर त्यांचा आंध्रभोज वगैरे हे जे काय आहे तर हे सगळं ॲज इट इज विचारलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला दाखवतो की मुघल काळामध्ये अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न होते आणि ते हे नोट्स मधलं आहे. नवरत्नापैकी 3 नंबरचा अब्दुल रहीम खान ए खानान, तर खान हे खानान ही पदवी कोणाला दिली, ॲज इट इज आहे असा प्रश्न आहे. मी फक्त इथं काही नमुने तुम्हाला दाखवतोय. याच्यानंतर पुढील प्रश्न आहे मेडिवल हिस्ट्री मधला तुगलक घराणे दिल्ली सल्तनत. याच्यामध्ये दिवान ए कोही नावाचा हा नवीन विभाग कोणी सुरू केला, एमबीटी म्हणजे मोहम्मद बिन तुगलक यांनी सुरू केलेला हा विभाग होता. एवढंच जाऊ द्या, मी तुम्हाला याच्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट उदाहरण सांगतो. म्हणजे हे क्रेडिट माझं नव्हतं असंही म्हणायला मी तयार आहे, परंतु सगळ्यात जास्त क्रेडिट आपलं कधी जातं, ही माझी टेस्ट सिरीज मधला हा क्वेश्चन आहे. आणि या टेस्ट सिरीज मधला क्वेश्चन क्रमांक 9 बघा, जातीभेद विवेकसार हा ग्रंथ कोणी लिहिला. मी याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन पैकी बाबा आमटे, पंजाबराव देशमुख, वीरा शिंदे आणि तुकाराम तात्या पडवळ. आणि तुकाराम तात्या पडवळ यांच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आहे असा प्रश्न विचारलाय, काहीही बदल नाही. लक्षात येते का. आता सांगायचा उद्देश म्हणजे हा आहे की इथं जेवढं शिकवलं जाते तुम्हाला आणि इथं जेवढं शिकवलं जातं तर त्याच्यावरतीच तुमचे आहे असेच ॲज इट इज तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर मग मला वाटतं की युट्यूबचे लेक्चर तुम्ही सोडायला नको आहेत, बरोबर. आणि युट्यूबचे लेक्चर जर तुम्ही सोडले किंवा तुम्ही जर बघत नसाल तर थोडंफार का अशा प्रमाणामध्ये तुम्ही नुकसान सहन करताय असं म्हणायला हरकत नाही. म्हणून हे आयोगाचा राज्यसेवा पूर्व परीक्षेला झालेला हा सी सेट आहे पेपरचा आणि सी सेट मधला तुम्हाला तो प्रश्न ॲज इट इज हे सगळे प्रश्न आपल्या नोट्स मधले विचारलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर मुघलकालीन कालावधीमधला जो याच्यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे आपला आताच हे सगळं आपल्या नोट्स मध्ये आहे. ओके, हे बघा
जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॉट डॉट यांनी लिहिलं होतं. आणि मी तुम्हाला माझ्या प्रश्न आणि त्याच्या विश्लेषणामध्ये 2 उत्तरं दिली होती. त्याच्यापैकी एक आहे बघा वीरा शिंदे आणि त्याचबरोबर तुकाराम तात्या पडवळ. तर हे तुकाराम तात्या पडवळ हे त्याचं योग्य उत्तर होतं. आलं लक्षात. आणि म्हणूनच तुम्हाला हे सांगायचं आहे की इथं युट्यूबच्या सिरीजमध्ये ऍप्लिकेशनमध्ये ऑलरेडी व्हिडिओमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे आणि तिथं सांगितले की इथं प्रश्न बनतो म्हणजे बनतोच आणि त्याचे स्क्रीनशॉट किंवा दुसऱ्या मोबाईलवर रेकॉर्ड करून काही मुलं मला नंतर व्हिडिओ पाठवतात. ओके, हा टेस्ट सिरीजचाही असाच झाला होता आणि एका विद्यार्थ्याने ते टेस्ट सिरीज मधनं तुमचा प्रश्न ॲज इट इज आलेला आहे हे मला पाठवलं. ऑलरेडी माझ्याकडे होतं आणि मला माहित होतं. ओके, आता ह्या युट्यूबच्या सिरीजमध्ये जे तुम्हाला इतिहासाचे अतिसंभाव्य प्रश्न सुरू होत आहेत त्या अतिसंभाव्य प्रश्नामध्ये आपण प्रश्न त्याचं 4 ऑप्शन आणि 4 ऑप्शन बरोबर त्याचं विश्लेषण आपण करतोय म्हणजे जेणेकरून आयोगाला अपेक्षित असणारे सगळे घटक आपण इथं कव्हर करतोय. म्हणून या आपल्या युट्यूब वरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि ही लिंक तुमच्या मित्रांनाही पाठवा जेणेकरून आपल्याबरोबर इतरांचं भलं व्हावं अशी ही धारणा ठेवायची. ओके, तर स्वागत आहे इतिहास प्रेमींचं आणि त्याचबरोबर गट ब आणि गट क ही तयारी करणाऱ्या सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेतच. परंतु आता आपल्या ज्या अपकमिंग एक्झाम आहे तर याच्यावरती थोडंसं 1-2 मिनिट आपण डिस्कस करूया. आता येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा कोणत्या आणि किती तारखेला आहेत तर सगळ्यात महत्वाचं 2025 हे जे वर्ष आहे अर्थातच आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रचंड मोठा महापूर आला होता आणि पावसाने थैमान घातलं होतं. अर्थातच मानवाच्या अतिरेकामुळे निसर्ग कोपला आणि त्यानं रिटर्न द्यायला जेव्हा सुरुवात केली तर त्यावेळी त्याला महापूर असं म्हटलं जातं. मग हे महापूर जेव्हा आला तर त्याच्यामुळे काय झालं होतं अतिवृष्टीमुळे पावसामुळे किंवा नैसर्गिक संकटामुळे ह्या परीक्षा आपल्या पुढे ढकलल्या गेल्या. नसेल तर आतापर्यंत परीक्षा होऊन संपलं असतं 2025चं वर्ष. परंतु ह्या परीक्षा गेल्या 21 डिसेंबरला गट ब ची आहे आणि त्याचबरोबर गट क ची परीक्षा आहे 4 जानेवारीला. तर ह्या 2025चं शेड्यूल आहे बरोबर आहे का. 21 डिसेंबर गट ब आणि 4 जानेवारी गट क ची परीक्षा आहे. त्याच्यानंतर 2026चं शेड्यूल कसं आहे तर 14 जून 2026 मध्ये लक्ष द्या 14 जून 2026 मध्ये गट ब ची पेपर आहे आणि गट क चा पेपर आहे 12 जुलै 2026 मध्ये. मग आता इथं या ठिकाणी तुम्हाला जेव्हा पेपर द्यायचे आहेत तर आता जास्त कालावधी नाही म्हणजे याच्यासाठी तुम्हाला फक्त 5-6 महिन्याचा कालावधी आहे. तसं BN अकॅडमीमध्ये आपण सुपर 40 ठेवलेलं आहे. तुम्हाला 15 तास अभ्यास शिकवलं जाणार आहे, अभ्यास करू घेतला जाणार आहे, टेस्ट सोडवले जाणार आहेत, रिव्हिजन आणि त्यावरती आमचं ऑब्झर्वेशन याच्या अंतर्गत तुमचा अभ्यास होणार आहे गट ब आणि गट क साठी. परंतु विशेष इतिहासामध्ये काय केलं पाहिजे आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. तर ह्या झाल्या 2025 आणि 2026. अभ्यास तुम्हाला 2 वेळा करायचा आहे का बिलकुल नाही. तर अभ्यास तुम्हाला फक्त आणि फक्त एकदाच अभ्यास करायचा आहे आणि एकदाच अभ्यास जर का केला तर तुम्हाला 2025 आणि 2026 हे दोन्ही पण हातामध्ये येण्यासारखे आहेत. परंतु अभ्यास करत असताना व्यवस्थित प्लान असला पाहिजे. हा जर प्लान चुकला ना तुमचा आपलं सगळ्यात जास्त आणि सगळ्यात भारीवाल्या चुका कुठे होतात तुम्हाला सांगतो की आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपला स्टडी प्लॅन नसतो व्यवस्थित. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आपल्याला मार्गदर्शक म्हणतो ना आपण मार्गदर्शन घेत नाही. मार्गदर्शक तयार आहेत. एक उदाहरण सांगतो. माझं इथं या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेला आहे. मला किती जणांनी विचारताय की मला इतिहास अवघड जातोय मी काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे. नाही कोणी विचारत. पर्सनल प्रॉब्लेम खूप सारे आहेत आणि जगामध्ये प्रत्येकाला आहेत. परंतु आयुष्य आणि भविष्य बनवणाऱ्या ह्या एक्झाम बद्दल आणि सब्जेक्ट बद्दल जर तुम्ही विचारत नसाल तर तुम्ही चुकीच्या मार्गावरती आता आहात सध्या. म्हणून या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे मार्गदर्शन व्यवस्थित घ्यायचं आहे. ओके, मार्गदर्शन व्यवस्थित घेताय तुम्ही पण तुमचा या ठिकाणी मार्गदर्शकच व्यवस्थित जर नसेल तर मग काय होणार आहे. मार्गदर्शकच व्यवस्थित नसेल तर तुमची गाडी जी आहे तर ट्रॅकवरून कधीच चालणार नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणूनच एक काम करायचं आहे योग्य आणि उत्तम मार्गदर्शक असला पाहिजे. म्हणजे असं म्हटलं जातं प्राचीन ग्रंथामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला गुरुकुल नावाची सिस्टम होते आणि गुरुशिवाय कधीही कोणीही व्यवस्थित मार्गाला लागलेलं नाही हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. इथं तुम्हाला 24 तास अवेलेबल आहेत. व्हॉट्सअप करा, मेसेज करा, कॉल करा. तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी थोडं स्वार्थी झालं तर काय फरक पडतो का नाही फरक पडत आहे. मग तुम्हाला पोस्ट मिळेल चांगली माहिती ऐकल्यानंतर. एक उदाहरण मला इतिहासाबद्दल तुम्ही विचारताय तर मी नाराज नाही होणार आहे किंवा त्याच्यासाठी कोणती फी नाही. फक्त ऍप्लिकेशनच्या कोर्ससाठी फी आहे. भले तुम्ही इतिहास हा माझ्याकडून शिकताय
किंवा आमचे अनेक सहकारी आहेत, जसं कुदळे सर असतील, पवन सर असतील, संतोष चव्हाण सर असतील किंवा मी असेल, तर कोणाकडून पण शिकताय. पण योग्य मार्गदर्शक एक जर निवडला, आणि फायदा तर युट्यूबवरून सगळ्यांकडूनच घ्यायचे तुम्हाला, असं तुम्ही विद्यार्थ्यांचे नाही, विद्यार्थी तुमचा नाही असं समजून फायदा घ्यायचा. कारण विद्यार्थी तसेच सगळ्यात महत्वाचं एक लक्षण आहे, स्वार्थी झाले पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वार्थी नाही होते, म्हणजे ज्ञानार्जनासाठी स्वार्थी झाला, तर ते सार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून कोणाचंही बघा, काही करा, पण तुमचा रिझल्ट आला पाहिजे. मग या ठिकाणी तुमचं मार्गदर्शक हा व्यवस्थित आहे की नाही हे तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं मटेरियल हे अतिशय उत्कृष्ट असलं पाहिजे, एक्झाम ओरिएंटेड. आयुष्य हे प्रयोगशाळा नाही, एकदाच भेटलेलं आहे. आणि ह्या एकदाच भेटलेल्या आयुष्यामध्ये जर तुम्ही 25 आणि 30 आणि 35 वर्षापर्यंत जर योग्य मार्गदर्शनाच्या अभावी, योग्य मार्गदर्शकांच्या अभावी, आणि त्याचबरोबर मीच शहाणी आणि दीड शहाणा या कॅटेगरीमध्ये जाऊन जर आपण आपलं आयुष्य, भविष्य हे अगदी सुधारण्याच्या ऐवजी बिघडवत जर जाणार असेल, तर त्याला अर्थ काही राहणार नाही. म्हणून मटेरियल कसं वापरायचं आहे, भलेही एखाद्या लेखकाने अतिशय चांगलं पुस्तक लिहू द्या, ठीक आहे, परंतु जर माझ्या कामाचं नसेल तर त्या पुस्तकाला 0 मार्क आहेत किंवा 0 किंमत असणार आहे. माझ्या कामाचं काय, 4 पानांच्या नोट्स आहेत किंवा यांच्या 2 पानांचं, अर्थात 50 पानांचं पुस्तक आहे, त्यातून प्रश्न येतात, देन मी त्याच्याबरोबर जाणार, मी ते मटेरियल वापरणार आहे. हे सगळं जर केलं तर 100% रिझल्ट. काय रिझल्ट येत नाही मला सांगा? डेडिकेशनने जर अभ्यास केला ना तर 100% रिझल्ट येतो. आपलं सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचं चुकतं कुठं माहिती आहे का? आपण आपल्या आयुष्यामध्ये प्लॅनच केलेलं नाही. मला सांगा, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जर अभ्यासाचा प्लॅन केला असेल तर तुमची ड्रीम पोस्ट तुम्ही ठरवली असणार आहे. पहिल्या 1-2 वर्षामध्ये आपल्या ड्रीम पोस्ट असतात, आणि 1-2 वर्षामध्ये ड्रीम पोस्टच्या नादामध्ये अभ्यास करतो, कधी कधी चुकीच्या मार्गाने करतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने करतो. पण गंमत अशी होते की रस्ताच माहीत नसतो आणि आपण पळत राहतो. बरं, हे पळण्यामुळे काय होतं माहितीये का? आपला वेळ आणि वर्ष हे सगळ्याच गोष्टी आपल्या भयंकर वाया जात असतात. आणि म्हणून प्लॅन व्यवस्थित केलाय का? त्याच्यानंतर तुम्ही डायरी मेंटेन करताय का? डायरी मेंटेन करा. त्याचबरोबर तुम्ही ज्यांना आदर्श मानता, तुम्ही ज्यांचं ऐकता, तर त्यांना रिपोर्टिंग करा. थोडंसं जेवला, पिक्चर बघितला, इकडे गेलो हे नाही सांगायचंय, मी हे वाचलं, हे झालं. टार्गेट ठेवून अभ्यास केला का? नाही केला आपण टार्गेट ठेवून अभ्यास. मग ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला टार्गेट ठेवून अभ्यास केला किंवा माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये मला हे पूर्ण करायचं आहे, याचं एक मी सर्वोत्तम उदाहरण एका आत्मचरित्रातून शेवटी देतो, नक्कीच देतो. ते कमेंट बॉक्समध्ये ते उदाहरण कसं वाटलं हे मात्र तुम्ही सांगायला विसरायचं नाही. तर ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या 100% रिझल्ट येतो. आपल्या मोबाईलमध्ये 100-1760 आपल्याकडे टेलिग्रामचे चॅनल जॉईन करून ठेवलेले असतात. डिस्टर्ब म्हणजेच आपण म्हणतो ना की डायरेक्शन जर चुकली तर मात्र आपलं सगळं कार्यक्रम बिघडून जातो. म्हणून आपल्याकडे काय आहे, डिस्ट्रॅक्शन करणारी माध्यमं जास्त आहेत. डिलीट करा ना, बाजूला करा. जो तुम्हाला संशय घेते तुमच्यावरती, डिलीट करा. माणूस डायरेक्ट तुम्हाला म्हणतो की इससे कुछ नहीं होगा, त्याच्या घरी 1 किलो नाही 2-2, 4-4 किलो पेढे गेले पाहिजेत, हे तुमच्यामध्ये आतमध्ये आग पेटले पाहिजेत, तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. आलं लक्षात? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या. आपण काय बघतोय, तर ह्या तारखा आहे 2025च्या 21 डिसेंबर आणि 4 जानेवारी गट ब आणि गट क. 2026ला गट ब आहे 14 जून आणि गट क आहे 12 जुलैला. तर या महत्वाच्या 25 आणि 26च्या तारखा आहेत. याच्यानंतर आपण थोडीशी सूचना मी तुम्हाला सांगतो. गट ब आणि गट क साठी आपण एक इतिहासाची बॅच ऍप्लिकेशन मध्ये आहे, हिस्ट्री बाय सचिन गुळिक ऍप्लिकेशन मध्ये. आणि 2025 म्हणजे अर्थातच इथून पुढे होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत 25, 26, 27 काय असेल ते, तर या परीक्षेसाठी PYQ ला धरून सगळे इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये, म्हणजे साधारणतः समाज सुधारकांसह 40-45 व्हिडिओची बॅच आहे. एवढी केल्यानंतर तुमचे इतिहासाचे 10 पैकी 10 प्रश्न सुटायला 100% मदत होणार आहे. ॲज इट इज तर प्रश्न किती येतात मी सांगू शकत नाही, खूप सारे येतात, परंतु तुम्हाला नक्कीच या बॅचचा फायदा होणार आहे. यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आपण जाऊया कुठं, तर या इतिहासाकडे. आता इतिहास सुरू कसा होतो आणि त्याचबरोबर इतिहासामध्ये महत्त्वाचे घटक, तर काही दिवसांपूर्वीपासून अनालिसिस केलेल्या पद्धतीनं काही घटकावरती आपल्याला भर द्यायचा आहे. आयोगाने गेल्या 5-7 वर्षामध्ये याच घटकांना त्यांनी डायरेक्ट काय केले, हिट करते. ऍक्च्युली घटक जरी जास्त असतील तरी यावर्षी हा टॉपिक किंवा पुढच्या वर्षी तो टॉपिक, पण 2 वर्षानंतर पुन्हा पहिला टॉपिक विचारला गेलेला आहे. म्हणून आपण काय करतोय, थोडंसं टार्गेट ठेवतोय. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कामगार चळवळ. मग ह्या कामगार चळवळीमध्ये
याच्यामध्ये काय येतं तर पहिल्यांदा अध्यक्ष विचारतील, त्याचबरोबर कामगार चळवळीचं वर्ष विचारतील, त्याचबरोबर संघटना विचारतील, त्याचबरोबर नेते मंडळी कोण आहेत विचारतील, त्याचबरोबर इथं सदस्य विचारतील आणि त्यानंतर इथं शिफारशी कोणत्या आल्या का, काही आयोग स्थापन झाले का, तर एवढे घटक तुम्हाला कामगार चळवळीशी, त्याचबरोबर वृत्तपत्र काही महत्वाचे आहेत का, तर हे कामगार चळवळीचं तुम्हाला पाठ करायचं. प्रत्येक घटक आपण डिकोड करतोय. यानंतर 1857चा उठाव आला. 1857च्या उठावामध्ये सगळ्यात महत्वाचा माइंड मॅप आहे या ठिकाणी. मग माइंड मॅप मध्ये काय येतो तर सगळ्यात महत्वाचं कारण, उठावाचं कारण कुठं होतं, उठावाचं ठिकाण काय होतं, बरोबर का, उठावाचं कारण, उठावाचं ठिकाण. त्याच्यानंतर नेते म्हणजे नेतृत्व कुठून कोणी केलं होतं, इंग्रज अधिकारी कोण होते, त्याचबरोबर उठावामध्ये वापरले जाणारे शस्त्र, उठावामध्ये असणारं सगळ्यात महत्वाचं तत्कालिक कारण कोणतं होतं, उठाव कोणत्या ठिकाणी झाला, नेतृत्व कोणी केलं होतं, बिमोड कसा केला होता, मग त्यांना सपोर्ट कोणी केला आणि भारतीय लोकांना सपोर्ट कोणी केला, हे 1857चा उठाव कंपल्सरी पाठच करून जायचे तुम्हाला. सामाजिक आणि राजकीय संस्था. आता सामाजिक आणि राजकीय संस्थांमध्ये दोन येतात. राजकीय संस्था म्हणजेच कोणत्या तर या ठिकाणी येते काँग्रेस पूर्व राजकीय संघटना आणि त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याच्यानंतर राजकीय अर्थात सामाजिक संघटना म्हणजेच कोणत्या तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे इथं ब्राह्मण समाज आत्मीय सभा आत्मीय पासून ब्राह्मोपर्यंत, त्याच्यानंतर इथं मानव धर्म, परमहंस, प्रार्थना, त्याच्यानंतर इथं असणारे सत्यशोधक, त्याचबरोबर थिओसॉफिकल सोसायटी, आर्य आणि त्याच्यानंतर असे खाली असणारे स्वामी विवेकानंद यांचं रामकृष्ण परमहंस, ह्या सगळ्या सभा आणि समाज संघटना मध्ये येऊन जातात. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सारखा प्रश्न जो विचारला जातो तो प्रार्थना समाजावरती विचारला जातो, परंतु त्याला स्किप करायचं नाही. इतर कोणत्याही समाजाला सगळं करून जायचं, कारण 1 ते 2 प्रश्न त्याच्यावरती अवलंबून असतात. त्यानंतर परमहंस आपण इथं सांगितलं होतं. परमहंस 1849 डायरी हरवली आणि त्याच्यातल्या सगळ्या सदस्यांना एकत्र घेऊन पुन्हा एकदा तर्खडकर बंधूंनी प्रार्थना समाज हा 67 मध्ये मुंबईमध्ये केशवचंद्र यांच्या कडून प्रेरणा घेऊन तो समाज सुरू केला. पाठच करून जावा. कितीतरी वेळा प्रश्न विचारलाय, आता राज्यसेवेला प्रश्न विचारलाय, ह्या दोन्हीला एकत्र करून. ठीक आहे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंपल्सरी प्रश्न विचारला जातो. युट्यूबला माझंच लेक्चर आहे संपूर्ण डिटेल्स माहितीचं. मग काँग्रेसची स्थापना होण्याच्या पूर्वीच्या संघटना आणि त्याचबरोबर काँग्रेस स्थापन होत असताना सदस्य कोण होते, अध्यक्ष कोण होते, अधिवेशन कुठं झालं तर मी थोडक्यामध्ये सांगतोय. अधिवेशन कुठं झालं, अध्यक्ष कोण होते, महत्वाचे नेते, सहभागी कोण कोण होते, कोणाचा मृत्यू झाला, कोण जिवंत असताना गेलं नव्हतं, इंग्रज कोण होते, कोणत्या ठिकाणी, महिला पहिले अध्यक्ष कोण, किती महिला सहभागी झाल्या होत्या, ठराव कोणते पास झाले होते, कोणत्या अधिवेशनाने कोणता ठराव मंजूर केला होता, कोणत्या ठिकाणी इंग्रजांनी नकार दिला होता आणि इंग्रजांनी बॅन केलेलं अधिवेशन कोणतं होतं, कोणत्या अधिवेशनात वंदे मातरम म्हटलं, एवढे प्रश्न काँग्रेसवरती विचारतात. मग सचिव असेल, महासचिव असेल, त्याचबरोबर आश्रम कोणी सुरू केला का, एवढी डिटेल तुम्हाला विचारले जाऊ शकते. यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी, ह्या दोन अर्थात. बॉम्बे प्रेसिडेन्सी अर्थातच ही बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये बॉम्बे प्रांतातली. ईस्ट इंडिया असोसिएशन 69 मध्ये दादाभाई नौरोजींनी भारताच्या बाहेर काही संघटना सुरू केली होती ईस्ट इंडिया, त्याचीच भारतामध्ये, बंगालमध्ये आणि मद्रासमध्ये, त्यापैकी बॉम्बे प्रांतातली ही बॉम्बे ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संघटना. म्हणजे काँग्रेसच्या अगोदर भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा संघटना होत्या. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. इथं भारताचा मॅप आहे, बरोबर का, मॅप काढायला शिका. मग सगळ्यात पहिल्यांदा संघटना बंगाल प्रांतामध्ये, नंतर बॉम्बे प्रांतामध्ये आणि नंतर मद्रास प्रांतामध्ये आणि अब्रॉड इंडिया, ह्या अशा 4 प्रकारच्या संघटना तुम्हाला संपूर्ण भारतात काँग्रेस येण्याच्या अगोदर ह्या स्थापन झालेल्या दिसतील. यानंतर सगळ्यात महत्वाचं की महिलांशी निगडीत असणाऱ्या संस्था. महिला म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात की महिला कोणकोणत्या होत्या. ओके, सगळ्यात महत्वाचं त्यांनी संघटना कोणकोणत्या स्थापन केला, मग त्या संघटनांची नावं विचारतात. त्या संघटना कोणत्या वर्षी स्थापन केल्या हे विचारतील. त्या संघटनेमध्ये अध्यक्ष कोण होते हे पण विचारतील आणि त्या संघटनेचा ठराव काय होता. ओके, कार्य करण्याची पद्धत काय होती. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांचा उद्देश काय होता. असे प्रश्न तुम्हाला महिलांशी संबंधित विचारतात. आता इथं संघटना स्थापन केल्या कोणत्या, जसं की आर्य महिला समाज आहे, पंडित रमाबाई यांची सदन आहेत, हे तुम्हाला कंपल्सरी विचारलं जातं. पाठ करून जावा. गेल्या 10 वर्षांचं अनालिसिस केलं तर महिलांवरती थोडंसं जास्त सशक्तीकरण चालू आहे प्रश्नांच्या माध्यमातून. यानंतर आता पुढील टॉपिक आहे हिंदू आणि मुस्लिम यांचं राजकारण. हिंदू महासभा जी आहे तर
याला अर्थातच 1925 मध्ये RSS सुरू झालं आणि 2015 मध्ये 2009 पासूनचा प्रवास होता, पण 2015 पासून ही हिंदू महासभा सुरू झाली. मग इथं झालेली वर्ष किती आहेत, तर एक तर साधारणतः 110 वर्ष किंवा 100 वर्ष म्हणूया आपण, आणि हे वर्ष पूर्ण झालेत त्याच्यामुळे हा हिंदूशी संबंधित असणारा टॉपिक कव्हर केला पाहिजे. आणि साधारणतः इथं आपण म्हणू मुस्लिम लीग 1906 पासूनचा प्रवास आणि सद्यस्थितीमध्ये असणारं राजकारण हिंदू मुस्लिम आणि सध्या वास्तव मध्ये असणारं केंद्र आणि राज्याचं सरकार आणि त्या सरकारला अनुकूल असणारे अधिकारी एमपीएससी मध्ये असतात. मग ते अनुकूल असणारे एमपीएससी चे अधिकारी काय करतात, अनुकूल आणि त्याचबरोबर टूनिंग मॅच होणाऱ्या प्रोफेसर लोकांना, प्राध्यापक लोकांना प्रश्न काढण्यासाठी पाठवतात. मग ते प्रश्न काढत असताना ह्या टॉपिकला मात्र विसरायचं नाही की ते सरकार कोणाचं आहे, कोणाकडे प्रश्न काढायला गेला असू शकतो आणि कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतो, आलं लक्षात. आणि म्हणूनच हे जे आहे हिंदू आणि मुस्लिम, तर ह्या राजकारणावरती किंवा ह्या दोन धर्मावरती प्रश्न 100% येतात. हिंदू महासभा स्थापनेपासून अध्यक्ष बघा, याचा अध्यक्ष कोण होता, याची स्थापना कशा पद्धतीने झालेली आहे, ठिकाण कोणतं आहे, त्याचबरोबर निमंत्रण कोणी कोणाला दिलेलं होतं आणि त्याचबरोबर याचा ठराव कशा पद्धतीने मंजूर होत होता आणि कोण कोण व्यक्ती सहभागी होते. हिंदू महासभा. वहाबी आंदोलन म्हणजेच आपण काय म्हणू की मुस्लिम आंदोलनं जेवढी आहेत, मुस्लिम धर्म सुधारणा आंदोलनं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे ठराव, राजकीय पक्ष, राजकीय नेते, नेतृत्व 100% प्रश्न विचारला जातो. शेतकऱ्यांच्या चळवळी, जसं कामगार आहे तसं शेतकरी. सगळ्यात पहिल्यांदा इंग्रज भारतात आल्यानंतर सुरुवात जी झाली होती त्यांच्याबरोबर लढण्याची, तर ती शेतकऱ्यांपासून. कारण का, तर त्यावेळी ज्यांच्याकडून इंग्रजांनी सत्ता घेतली तर ती लोक शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या टॅक्सवरती अवलंबून असायचे. मग तो टॅक्स त्या नवाबांना जाण्यापेक्षा राजा महाराजांना जाण्यापेक्षा तो इंग्रजांनी आपल्याकडे वळवला. मग तो शेतकऱ्यांना राग आला. कारण का, तर यांना पाहिजे होता इंग्रजांना नफा आणि तो नफा या टॅक्स मधून कमवायचा होता. परंतु इथं दुष्काळ असायचा, एक ओला आणि दुसरा सुका, आणि ह्या दुष्काळामध्ये हा शेतकरी अगदी दबला जायचा. मग जो उफाळून यायचा तो राग असायचा. मग चळवळी निर्माण व्हायच्या. मग बॉम्बे प्रांतामध्ये असणाऱ्या चळवळीवरती नेहमी प्रश्न विचारला जातो, मग अध्यक्ष कोण होता, कारण काय होतं, 100%. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ. आता इथं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं म्हणजे क्रांतिकारी मुवमेंट सुरू झाली. परंतु क्रांतिकारी मुवमेंट ही वेगळी होती. गांधीजींच्या अहिंसावादी ह्या तत्वावरचा जेव्हा विश्वास उडाला, असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर मग क्रांतिकारी लोकांनी HRA 24 ची संघटना आणि 28 ला त्याचं रूपांतर HSRA मध्ये केलं. पण तत्पूर्वी अनेक लोकांनी इंग्रजांना जशास तसे टिट फॉर टॅट लाईक जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली होती. एक उदाहरण सांगूया आपण. मग इथं असणाऱ्या अभिनव भारत संघटना असतील, त्याचबरोबर चाफेकर बंधू असेल किंवा शिवाजी क्लब असेल किंवा त्याच्याही पूर्वी अनेक लोकांनी इंग्रजांना जशास तसे उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच काय होतं, तर एक रिव्होल्युशनरी मुवमेंट, तुम्ही जसं बिहेव करता तसंच आमच्याकडून तुम्हाला उत्तर येणार आहे. म्हणजे भारतामध्ये क्रांतिकारी चळवळ हे इंग्रज आल्याबरोबर जी सुरू झाली तर 47 पर्यंत चाललेली होती. मग या क्रांतिकारी चळवळीचं अर्थातच या ठिकाणी स्वरूप कसं होतं, त्याचबरोबर हे क्रांतिकारक कोण कोण याच्यामध्ये सहभागी होतं, ह्या क्रांतिकारकांचं ठिकाण कोणतं होतं, त्यांची स्थापन झालेली संघटना कोणती होती. बघा, संघटना कोणती होती, ती संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली, त्या संघटनेने कोणती घटना घडवून आणली, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोणाची हत्या केली, कोणत्या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा देण्यात आली. भरपूर प्रश्न तुम्हाला क्रांतिकारी चळवळीवरती विचारले जातात. याच्यानंतर आदिवासी चळवळ. आता जशा पद्धतीने शेतकरी पहिल्यांदा हे एफेक्टेड झाले, तशाच पद्धतीनं जंगलामध्ये जंगलची संपत्ती घ्यावी आणि जंगलामध्ये जंगलच्या संपत्तीवरती ज्यांचा अधिकार आहे त्यांना डावलून इंग्रजांनी आपले अधिकार घुसवायला सुरुवात केली. मग त्याच्यावेळी RR सारखे पिक्चर बनले. म्हणजेच तिथं अर्थातच ते खूप मोठे क्रांतिकारक आदिवासी समुदायातून पुढे आले आणि मग आदिवासी चळवळी सुरू झाल्या होत्या. पण आदिवासी चळवळीमध्ये यांच्या जमाती जी होत्या, ह्या जमातीने प्रत्येक वेळी म्हणजे 57च्या अगोदर कोळी, भिल्ल, रामोशी या भरपूर जमातींनी प्रचंड मोठ्या इंग्रजांना चॅलेंज दिलं होतं. पण सगळ्यात जास्त जर ताकदीनं कोण लढलं असेल तर ते होते आदिवासी. यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक आहे वृत्तपत्र. 100% हा बघितलाच पाहिजे. विशेषतः महाराष्ट्रातले वृत्तपत्र हे बघाच तुम्ही. कारण का, तर वृत्तपत्रांचं एक आपण विभाजन जर केलं तर या वृत्तपत्रांचं विभाजन हे सुधारणावादी या कॅटेगरीमध्ये एकदा जातं, किंवा विरोध करणारे वर्तमानपत्र येतात, किंवा
किंवा ख्रिश्चन धर्माचं समर्थन करणारी वर्तमानपत्र येतात, किंवा हिंदू धर्माचं म्हणजे धर्मवादी वर्तमानपत्र येतात, त्याचबरोबर काही दलित वर्तमानपत्र येतात, तर काही सुधारणावादी वर्तमान. अशा पद्धतीनं हे वर्तमानपत्रांचे वेगवेगळे प्रकार. काही भाषिक आधारावर जर घेतलं, हे सिलेबस डिकोडिंग मध्ये घेतो आपण, तर इंग्रजी भाषेमध्ये किंवा याच बरोबर आपल्या लोकल लँग्वेज मध्ये पण वर्तमानपत्र होती किंवा डुअल लँग्वेज मध्ये असायचे. म्हणून वर्तमानपत्र कोणी कोणाला मदत केली, शाहू महाराजांनी अनेक वर्तमानपत्रांना मदत केली, हे असे प्रश्न तुम्हाला विचारतात. म्हणून हा टॉपिक आपल्याला करणं भाग आहे. अशाच पद्धतीनं मग इतिहासामध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारले जातात हे काही महत्त्वाचे टॉपिक. एक छोटीशी सूचना तुम्हाला सांगतो, राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे आणि माझा UPSCला मुख्य परीक्षेला ऑप्शनल लिहिण्याचा जो काही अनुभव आहे तर त्याला अनुसरून, कारण अनुभव असणं खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी, आणि म्हणून माझा UPSCला जो ऑप्शनल इतिहास पेपर लिहिण्याचा जो अनुभव आहे तर त्याला अनुसरून आणि तो माझ्या अनुभवाचा फायदा ज्याने ज्याने ऑप्शनल इतिहास घेतलेला आहे तर त्या सगळ्यांना व्हावा, याच्यासाठी आपण काय केलेलं आहे तर या ठिकाणी एक आपण टाकलेली आहे ऑप्शनल हिस्ट्रीची बॅच ऑनलाईन आहे आणि त्याचबरोबर ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. आणि GS1 पेपर जो आहे तर GS1 पेपर मध्ये इतिहास आणि भूगोल आहे. मग इतिहास आणि सामाजिक समस्या किंवा समाज, तर यावरती सुद्धा एक बॅच आपली पूर्ण मिळणार आहे. त्याच्या नोट्स पण मिळतील आणि त्याचबरोबर त्याचं उत्तर लेखन सुद्धा. आणि त्याचबरोबर इथं उत्तर लेखन तुमचं इतिहास किंवा GS पेपर 1 जो आहे तर ह्या पेपरची सगळी उत्तर तुम्हाला शोधून दिले जातील. जर फक्त याच फॉर्मॅटवरती जर तुम्ही लिहिले आणि मला पाठवलं तर तुम्हाला ते तुमची सगळी उत्तर अनालिसिस करून तुम्हाला व्हिडिओ एक स्वतंत्र बनवून पाठवला जाईल की याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे होतं, काय अपेक्षित होतं आणि काय त्याच्यातून टाळायला हवं होतं, काय करणं आणि काय नाही करणं, ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यावरती उत्तर लिहून जर मला पाठवले त्याचे फोटो किंवा PDF करून तर तुम्हाला त्याचं चेक करून तुम्हाला दिलं जाईल. ओके, पुढच्या महत्त्वाच्या टॉपिककडे जातोय, घटनात्मक सुधारणा. घटनात्मक सुधारणा म्हणजेच काय येतं तर भारतामध्ये इंग्रज आल्यानंतर कायदे करायला सुरुवात केली होती, कारण ब्रिटिश सरकार भ्रष्टाचार खूप करत होतं आणि मग कायदे करायला सुरुवात केली. मग महत्त्वाचा कायदा सुरुवातीचा 73 आहे. 1909 कायद्यावरती आताच लेटेस्ट क्वेश्चन येऊन गेला. 1919 आहे, 35 आणि 47. त्यापैकी आपल्याला 1873, 1909, 1919 आणि 1935 आणि त्याचबरोबर एक झालाच तर 1858चा एक कायदा, भारत शासन कायदा. तर हे आपल्याला महत्त्वाचे 4 कायदे फक्त करायचे आहेत. याची PDF नोट्स जे आहे ते फ्री मध्ये अवेलेबल आहे. हे तुम्हाला हिस्ट्री फॉर ऑल ह्या टेलिग्राम वरती मिळेल किंवा ह्या नंबरवरती माझ्या तुम्हाला व्हॉट्सअपला हाय केलं, नाव पाठवलं आणि कुठून बोलतायत हे जे सांगितलं तर मी तुम्हाला PDF फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देऊन देतो. दुसरा आहे समाजसुधारक. समाजसुधारकांच्या अगोदर मी गव्हर्नर जनरल आणि त्यांची कारकीर्द. मग भारतामध्ये गव्हर्नर जनरल कसे होले होते तर बंगालचा गव्हर्नर बनला होता, त्याच्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल बनला, त्याच्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल बनला, त्याच्याबरोबरच भारताचा व्हाईसरॉय बनला आणि त्याच्यानंतर हे भारताचा व्हाईसरॉय होताच परंतु त्याला नवीन नाव दिलं गव्हर्नर जनरल. म्हणजे ही जी काही फोड झालेली आहे, प्रत्येक वेळी नवीन व्यक्ती येणं किंवा तोच व्यक्तीला नवीन नावाने ओळखणं आणि त्याची कार्यपद्धती, मग त्याच्या कालावधीमध्ये काय काय डिस्कशन झालं होतं, काय काय चर्चा झाली, काय काय ऍक्टिव्हिटी झाल्या, तर हे सगळं तुम्हाला कारकिर्दीमध्ये विचारलं जातं. ब्रिटिशांची भारतातील सत्ता. जेव्हा भारतात ब्रिटिश आले होते कोणत्या ना कोणत्या कारण शोधून त्यांनी काय केलं होतं तर भारतामध्ये आले आणि आल्यानंतर आपली नफा कमवण्याची जी काही स्किल होतं किंवा नफा कमवण्यासाठीचा उद्देश होता तो पार करण्यासाठी त्यांनी कुठल्याही थराला गेले होते. एक उदाहरण सांगायचं की ज्यावेळी गुजरातच्या किनाऱ्यावरती किंवा गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरती पारशी गेले, इंग्रज गेले, तर त्यावेळी यांनी काय केलं माहितीये का तर सांगितलं की आम्हाला यायचंय पण यांची भाषा त्यांना कळेना, त्यांची भाषा यांना कळेना. मग तिथल्या अर्थात हे पारशी लोकांचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की भारतात आल्यानंतर इंग्रजांनी त्यांचीच कॉपी केलेली दिसते कदाचित. हे पारशी लोक जेव्हा गुजरातच्या किनाऱ्यावरती आले तर तिथल्या राजाने सांगितले की इथं जागा नाही. मग सांगण्यासाठी काय केलं, भाषा हे त्यांना कळत नव्हते. मग एक दुधाचा ग्लास आणला आणि तो अगदी काटोकाट भरलेला होता. मग त्याच्यामध्ये काय करायचं तर काटोकाट भरलाय म्हणजे याच्यात ओतण्यासाठी दूध जागा नाही हे त्या राजाला यांना सांगायचं होतं, म्हणजे आमच्या देशात जागा नाही. परंतु पारशी तिथे एक समोर आला आणि आपल्या हातामध्ये थोडीशी साखर आणली आणि ती साखर दुधामध्ये टाकली. म्हणजेच काय केलं त्यांना तर आम्ही तुमच्यामध्ये दुधात साखर जशी मिक्स झाली तसं आम्ही तुमच्यामध्ये राहू. मग पारशी समुदाय भारतामध्ये राहिला. प्रशासनाची तयारी नाही करत, उद्योग आणि व्यवसायामध्ये आहे. मग तुम्ही बघा सगळे पारशी समुदायातले लोक बिझनेसमध्ये आहेत ना की कुठे MPSC सरळ सेवा पोलीस भरती करताना दिसतात. ओके, सांगायचा उद्देश इंग्रजांनी तेच केलं
की आमचा तुम्हाला जास्त फायदा कसा आहे हे पटवून पहिल्यांदा दिलं, आगमन झालं की एकेकाला हरवायला सुरुवात केली, युद्धाचा प्रसंग सुरू झाले. मग इथं भारतामध्ये आल्यानंतर स्वार्थापोटी त्यांनी रेल्वे सुरू केले, उद्योगधंदे सुरू केले, कापड गिरण्या सुरू केल्या, PWD खाते सुरू केलं, प्रत्येक डिपार्टमेंट त्यांनी सुरू केलं आणि त्या डिपार्टमेंटचा आताच भारतामध्ये नव्याने रूपांतर होत आहे. म्हणजे ज्यावेळी इंग्रज सोडून गेले 65,000 किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक होते, आता भारत सरकारचे मात्र 10-20 हजारांनी फक्त वाढलेले दिसतात. सांगायचा उद्देश आहे की भारतात इंग्रज जर आले नसते तर काय झालं असतं तुम्ही कल्पना नाही करू शकत आहे, मी पण नाही. परंतु जी गोष्ट होते ती चांगल्यासाठी होते, याचं उदाहरण मी पुढच्या वेळी तुम्हाला देणारच आहे नक्की. परंतु इंग्रज आल्यानंतर मात्र आधुनिक भारताची स्थापना व्हायला मदत झाली असं म्हणायला मात्र नक्कीच इथं वाव आहे. आपली गट ब आणि गट क साठी वन डे ची पण बॅच आहे, परंतु ही 21 नोव्हेंबर पासून 21 डिसेंबर ह्या कालावधीमध्येच असणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्हाला चांगली आणि मोठी आणि त्याचबरोबर सविस्तर विश्लेषणाची जर बॅच पाहिजे असेल तर ही मोठी बॅच आहे. साधारणतः फी याची 1250च्या आसपास आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला आधुनिक भारत आहे, समाज सुधारक आणि महाराष्ट्र ह्या सगळ्या इतिहासाचा समावेश यामध्ये मिळणार आहे. आपल्याला खूप सारी कारणं असतात बघा आपल्याकडे की मला अभ्यास करू वाटत नाही किंवा मला अभ्यास करत असताना खूप कंटाळा येतो आणि त्याच आपण बोलत नाही, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आपण जर बोललो ना आपल्या प्रॉब्लेम्स, आपल्या समस्या जर बोललो तर अर्थातच आपले सगळे जे काही अडचणी आहेत तर ह्या सुटतात. म्हणून फेसबुकला पण कळतंय की काय तुमच्या मनामध्ये ते बोला, तिथं म्हणतं ना व्हॉट इज इन युअर माइंड, तर तशाच पद्धतीने बोललं पाहिजे. बोललं की खूप साऱ्या अडचणी सुटतात. आणि म्हणूनच या ठिकाणी कधी कधी असं वाटतं बघा आपल्या पाठीमागे खूप सारे टेन्शन असतात, म्हणून हे सोडून देणं खूप सोपं असतं, परंतु टिकून राहणं खूप कठीण असतं. कधी कधी असतं ना, तर सोडून देणं सोपं असतं, टिकून राहणं खूप कठीण असतं. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जो टिकून राहिला तर त्याचा 100% रिझल्ट आलेला आहे. अर्थातच कधी कधी असं असतं की वेळ जरी तुमची नसली तरी तुम्ही टिकून राहिलं पाहिजे, कारण ही वेळ तुमच्यावरती परत बदलून येते. म्हणजेच हा मिनिट काटा आणि तास काटा एकाच आकड्यावरती तो दिवसातून 24 तासातून कितीतरी वेळा फिरतो. मग आपली वाईट वेळ का नाही जाणार आहे, 100% जाते. म्हणून बुद्धांच्या भाषेमध्ये दिस विल बी ऑल्सो चेंज, ये भी बदल जाएगा लेकिन रुकना पडेगा. आणि म्हटलं जातं ना, वेळ तुमची वेळोवेळी परीक्षा घेतं, थोडं थांबा थोडं लढा, यश 100% हे तुम्हालाच मिळणार आहे. बरोबर. आणि म्हणून हे जे काही सगळी उदाहरणं आहेत किंवा हे जे तुम्हाला सांगितलं जातं वारंवार, तर हे अतिशय महत्वाचं आहे. मी लेक्चरच्या शेवटी अतिशय महत्वाचे टॉपिक आणि मुद्दे कव्हर केलेले आहेत. नक्कीच येणाऱ्या चारही परीक्षेला याच मुद्द्यावरती कंटिन्यू तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. कधी कधी आउट ऑफ जर गेला तर तो मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठाच्या पुस्तकातून आला आहे असं आपण समजून जायचं. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला परिस्थितीची कारणं द्यायची सवय लागलेली आहे. अनेक लोकांनी कारणं नाही दिली म्हणून ती लोक महान झाले होते. मी एका आत्मचरित्राचा उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मकथेतला काही विशेष भाग हा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळते. आलं लक्षात. आपण कारण सांगतो ना, मी कामाला आहे, मी ऑफिसला आहे, मी प्रायव्हेटमध्ये, मी सरकारी आहे, मी अमका फलाना ढमका वगैरे वगैरे कारणं सांगतो ना, तर ही सगळी कारणं असतात. तर ह्या कारणांवरती मात करून ही माणसं महान कशी होतात, ते ही पाठीमागचे महान व्यक्ती, म्हणजे तुम्हाला जगण्याची ऊर्जा मिळते ना. कधी कधी खूपच जगायचा कंटाळा आला आणि सगळी आसमानी संकट तुमच्याकडे आहेत, जमिनीची संकट तुमच्याकडे आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ह्या महापुरुषाकडून जर प्रेरणा मिळत नसेल तर तुम्ही मेलेले बरे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या लोकांकडून एकच गोष्ट कळते की टिकून राहिलं पाहिजे, 100% तुम्हाला सक्सेस मिळतं. मी आत्मचरित्राचा काही भाग तुम्हाला समजावून सांगतो. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशा खोलीमध्ये आईबाप भावंडे आणि त्याचबरोबर यांच्यासह राहून 1 पैशाच्या, त्यावेळेचा पैसा हा खूप मोठी रक्कम असायची, 1 पैशाच्या घासलेट तेलावरती अभ्यास केला. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना आणि संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो असेल तर कोणताही मनुष्य हा दीर्घोद्योगानेच पराक्रमी आणि बुद्धिमान बनू शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान किंवा पराक्रमी नसतो, हे मात्र सत्य आहे. याच्या पुढे लिहितात की मी विद्यार्थी दशेमध्ये इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमाला मला 8 वर्ष लागले, परंतु 8 वर्ष मला थांबण्यासाठी माझ्याकडे आर्थिक मदत नाही, आणि त्याचबरोबर भारतातला समाज जो आहे, जो हजारो वर्षापासून अंधकारात बुडलेला आहे, माणूस असून माणसासारखी वागणूक मिळत नाही, तर त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, माणुसकीचे अधिकार त्यांना दिले पाहिजेत, याच्यासाठी आणि आर्थिक अडचणींवरती मात करण्यासाठी मी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे. आणि ह्या पूर्ण करण्यासाठी मला 24 तासातले 21 तास अभ्यास करावा लागलेला आहे.
हे डॉक्टर बी आर आंबेडकर आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहितात. हे आत्मचरित्र त्यांचं युरोप खंडातल्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये शिकवलं जातंय. आपल्याला प्रेरणाच घेता येत नाही इथून. आलं लक्षात? पुढे लिहितात, जर माझी 40 उलटून गेली असली आणि तरी मी 24 तासांपैकी 18 तास अभ्यास करत असेल आणि अजूनही खुर्चीवर बसून मी कंटिन्यू 18 तास काम करत जर असेल, तर आतासारख्या युवा पिढीने त्याच्यापेक्षा दुपटीनं काम केलं पाहिजे, ऊर्जेनं काम केलं पाहिजे. कारण आपल्याला वसा आणि वारसा ह्या लढणाऱ्या महापुरुषांचा आहे, छत्रपती शिवरायांसारखा आहे. पुढे लिहितात, अलीकडच्या तरुणांना अर्धा तास बसला की चिमट्याच्या चिमट्यात तपकीर हे नाकात कोंबावी लागते किंवा सिगारेट ओढीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही. आणि मला या वयात सुद्धा मला या कोणत्याही गोष्टींची गरज वाटत नाही, असं डॉक्टर आंबेडकर सांगतात आपल्या आत्मचरित्रामध्ये. म्हणून कधी कधी आपल्याला विचारांचा, तत्वांचा, आदर्शांचा वारसा जो भेटलेला आहे, ह्या आदर्शांचा, तत्वांचा आणि विचारांच्या वारशाचा आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी उपयोग करून घेणार आहोत. जर वास्तव जर स्वीकारलं की माझ्याकडे योग्य मार्गदर्शक नाही आणि मला तो शोधला पाहिजे, माझ्याकडे व्यवस्थित मटेरियल नाही आणि मला ते शोधलं पाहिजे, माझ्याकडे व्यवस्थित अकॅडमी नाही, माझ्याकडे व्यवस्थित काहीच नाही आणि ते नाही तर मला शोधलं पाहिजे, हे वास्तव जर स्वीकारता आलं ना, तर तुमचा पराभव कोणीही जगामधली कुठलीही ताकद तुमचा पराभव करू शकणार नाही. आय होप्स तुम्हाला हे आजचा व्हिडिओ जो आहे तर हा शेवटपर्यंत तुम्ही ऐकला, त्याच्याबद्दल तुमचा सगळ्यांचा आभार आहेच. परंतु आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. आणि याच यूट्यूबवरती अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज लवकरच सुरू होते. त्याच्यासाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि आजचं लेक्चर कसं वाटलं हे नक्की सांगायला विसरायचं नाही. संघर्ष करत राहा. एक दिवस असा येणार आहे जो यशाची उदाहरण, सक्सेसचं एक्झाम्पल हे तुमच्या नावाने दिलं जाणार आहे. सो कमी पडायचं नाही, स्वतःहून कमी पडायचं नाही. कारण का, तर तुमच्याकडून अपेक्षा खूप साऱ्या आहेत. म्हणजे तुम्ही शिक्षकांना विसरला तरी चालेल, पण आई वडील आणि नातेवाईक ह्या सगळ्यांकडून अपेक्षा त्या फुलफिल करायच्या आहेत. त्यांना कधीही वाटू देऊ नका की चुकीच्या घोड्यावरती वेळ आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी खर्च झाल्या. जर चुकीचा घोडा व्हायचं नसेल, अर्थातच हे चुकीचा आपल्यावरती लेबल लागू नये याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही एकदा लागला ना नोकरीला तर तुमच्या 7 पिढ्या नोकरीला लागतील, लक्षात ठेवा. म्हणून सोडायचं नाही. जोपर्यंत तुमचं यू आर नॉट इलिजिबल येते ना तोपर्यंत सोडायचं नाही. कारण एक दिवस असा असतो, सक्सेस कुठल्या पायरीवरती ठेवलेले हे कोणालाही माहित नाही. म्हणून शेवटपर्यंत लढत राहायचं आहे. कारण शेवटपर्यंत लढणाऱ्या योद्ध्यांनी युद्ध जिंकलेले आहेत. तुम्ही लढणारे योद्धे आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.